नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. अमितने घड्याळात पाहिलं तर आता रात्रीचा 1 वाजला होता. ही बाकीची महत्त्वाची कामं करायची होती म्हणून त्याला त्याच्या मुलांना आणि त्याच्या जानूला सोडून यावं लागलं होतं. पण आता हॉस्पिटलमधून बाहेर पडून त्यांना बराच उशीर झाला होता आणि आता कधी एकदा आपल्या दोन्ही मुलांना आणि जानूला पाहतो आणि त्यांना मिठीत घेतो असं झालेलं त्याला. आता एका क्षणाची ही दुरी नको वाटत होती त्याला. रॉनी, ड्राईव्ह फास्ट, अमित बोलला. त्याला आता हा रस्ता पण खूप मोठा असल्यासारखं वाटू लागलं होतं, कारण तो रस्ता संपायचं नावच घेत नव्हतं. रॉनीने आधीच त्याच्या गाडीचा स्पीड जास्तच ठेवला होता, पण त्याच्या बॉसची अधीरता त्याला कळत होती. तसा त्याने गाडीचा स्पीड अजूनच जास्त वाढवला आणि गाडी सुसाट पळवली हॉस्पिटलच्या दिशेने. आता पुढे. त्यांची गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. अमितने रॉनीला घरी जाण्यास सांगितलं आणि तो आत हॉस्पिटलमध्ये शिरला. त्याने जानूच्या रूमचं दार उघडलं आणि आत आला तो. रॉनीने आधीच इन्स्ट्रक्शन्स दिलेले असल्यामुळे आता त्या रूममधल्या तिन्ही नर्स बाहेर होत्या आणि रूममध्ये फक्त मुलं आणि जानूच होते. अमितने पाहिलं तर जिनू आणि प्रिन्सेस बेडवर शांत झोपले होते. दोघांच्याही मिठीत एक एक मोठा टेडी बेअर होता. त्यालाच खट्ट मिठी मारून ते दोघेही झोपले होते. त्यांना पाहूनच अमितच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो त्यांच्या बेडजवळ गेला. त्याने दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मग झुकून अलगद दोघांच्याही गालावर त्याचे ओठ टेकवले आणि मग तिथून निघून तो जानूच्या बेडजवळ आला. त्याने पाहिलं तर जानू गाढ झोपलेली दिसली त्याला. कदाचित मेडिसिन्सच्या इफेक्टमुळे तिला गाढ झोप लागली असावी. तो तिच्याच बेडच्या बाजूला असलेल्या चेअरवर बसला. एकटक तिलाच पाहत होता तो. तिचा निरागस चेहरा खूपच मलूल झाला होता. काल त्यांच्यासोबत जे जे घडलं आणि त्यामुळे त्यांना जे जे भोगावं लागलं होतं ते खूपच भयानक होतं. खूप मनस्ताप झेलावा लागला होता त्याच्या जानूला, शारीरिक आणि अगदी मानसिकही. सगळं आपल्यामुळेच होतंय. जेव्हापासून मी तिच्या आयुष्यात आलोय तिला हे सगळं भोगावं लागतंय. कुणाल, मोहन हे सगळे तर माझे शत्रू आहेत, पण त्यांचा जेवढा त्रास मला झालाय त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास तर जानूला झालाय. तिला सगळ्यात जास्त भोगावं लागलंय फक्त माझ्यामुळे. पण आत्ता नाही. आता जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी असतील जान. मी तुला अगदी फुलासारखी जपेन. असा कोणीही ऐरागैरा येऊन तुला त्रास द्यायचा विचार स्वप्नात पण करणार नाही. कारण आता काहीही झालं तरी मोहन आणि कुणालला मी जिवंत सोडणार नाहीच. त्याने तिचा हात त्याच्या हातात धरला होता आणि सगळं तो मनात बोलत होता आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. आता त्याने झुकून अलगद तिच्या हातावर स्वतःचे ओठ टेकवले. आय एम सॉरी जान. जे झालं ते झालं, पण ह्यापुढे असं काहीच कधीच होणार नाही ह्याची काळजी मी घेईन. तुमच्यावर काहीही संकट येण्याच्या आधी त्या सगळ्या संकटांना ह्या अमित राज्याध्यक्षाचा सामना करावा लागेल. अमित बोलला आणि उठून त्याने तिच्या डोक्यावरून हलकेच त्याचा हात फिरवला आणि तिच्या कपाळावर किस केला. आय लव्ह यू जान. तो हळूच पुटपुटला. मीत. तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. तसा तो आश्चर्यचकित झाला आणि तिच्याकडे पाहू लागला, पण तिचे डोळे तर बंदच होते. म्हणजे तिला तर गाढ झोप लागली होती ना. मग आता तिने मला आवाज दिला का, की तो माझा भास होता? तो मनातच बोलला, पण इतक्यात पुन्हा मीत. त्याच्या कानावर हाक पडली आणि सोबत त्याचा हात जो आता तिच्या डोक्यावर होता तो तिच्या नाजूक हातात तिने पकडला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं तर आता ती डोळे उघडून त्यालाच पाहत होती. आय लव्ह यू टू मीत. आय लव्ह यू सो मच, सो मच. ती त्याच्या त्याच हातावर स्वतःचे ओठ टेकवले आणि हलकेच स्मित करत बोलली. तो तर तिला पाहतच राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल होती, कारण मेडिसिन्सच्या इफेक्टने गाढ झोपलेली ती त्याच्या एवढ्याशा स्पर्शाने पण जागी झाली होती, जशी ती आधी व्हायची. त्याला तर खूप जास्त प्रेम येत होतं तिच्यावर ह्या क्षणी. पण आत्ता मात्र त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या,
कारण कधीपासून स्माईल करत असलेले तिने तोंड बारीक केलं होतं. व्हॉट हॅपन जान, तुला दुखतंय का कुठे? त्याने पटकनच काळजीने विचारलं तिला. तसे तिने तिचे दोन्ही हात त्याच्यासमोर पसरले आणि क्यूट फेस करून त्याच्याकडे पाहिलं. तसा तो कालातच हसला. त्याला कळलं तिला काय हवं होतं. तो पटकन त्या बेडवर तिच्या एकदम जवळ जाऊन बसला आणि त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तसे तिने त्याच्याभोवती आपले हात घट्ट आवळले आणि त्याला गच्च मिठी मारली. तेव्हा कुठे तिच्या जीवाला शांती मिळाली होती. बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत डोळे बंद करून होती. मीत, तुम्हाला माहिती आहे ह्या मिठीसाठी मी किती जास्त आतुर झाले होते. जेव्हा मी त्या अंधाऱ्या रूममध्ये होते आणि एकदम हतबल झाले होते तेव्हा मला वाटलं होतं की बास, आता संपलं सगळं. तेव्हा देवाकडे फक्त एकच मागणं मागत होते मी. बस एकदा तुमच्या मिठीत मला येऊ देत, एवढीच इच्छा होती माझी. मग मला मरण आलं असतं तरी चाललं असतं. तुमच्या मिठीतच अखेरचा श्वास घ्यायचा होता मला. ती डोळे बंद करून बोलली. पण त्याने मात्र तिच्या दोन्ही दंडांना पकडून तिला बाजूला केलं. जान, बास, मरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत. किती वेळा सांगितलंय तुला? तो थोडा दटावूनच बोलला. तसे तिने तिचे दोन्ही हात कानाला पकडले. आय एम सॉरी, ती क्यूट फेस करून बोलली. तसा तो गालातच हसला. हे असं क्यूट फेस करून मग माझा राग जाईल असं तुला वाटत असेल तर नाही हां, अजिबात नाही. मला ह्यापुढे तुझ्या तोंडून ह्या मरणाच्या गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. गॉट इट? तो धारधार शब्दात बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली आणि खाली पाहू लागली ती. तसं त्याने त्याच्या दोन्ही हाताने तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि वर केला. तसं नाही कर राणी, पण तू इथे मरणाच्या गोष्टी करतेस आणि इथे माझ्या काळजात धस्स होते. इतकी वर्षे दुरावा सहन केलाय मी, पण आता तुझ्यापासून एक क्षणसुद्धा दूर राहण्याची कल्पनाही करवत नाही मला. मरूनच जाईल मी तर. तो डोळ्यात अश्रू आणून बोलला. पण तिने पटकन त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. मीत, ती बोलली आणि तिने नाहीमध्ये मान हलवली. खरंच जान, मी नाही जगू शकणार आता तुझ्याशिवाय, तो बोलला. श्श, बास, आता एक शब्दही नाही उच्चारायचा हां तोंडून, बास, ती बोलली. तसा तो शांत झाला. जान, आज मॉमला तुझ्याबद्दल आणि जिनू प्रिन्सेसबद्दल सांगितलं, तो बोलला. तसं दचकून तिने त्याच्याकडे पाहिलं. काय बोलल्या त्या? तिने विचारलं. तिचे डोळे भरून आले होते. खूप गिल्टी फील करते ती तुझ्यासोबत ती जे पण वागली त्यासाठी. तुला भेटायचं आहे तिला, तो बोलला. तसे तिने डोळे कच्च मिटून घेतले. किती वर्षे ती त्यांच्यापासून दूर होती. तिची सासू असली तरीसुद्धा सख्या आईसारखं प्रेम केलं होतं त्यांनी तिच्यावर. आणि आता पुन्हा आपल्याला आपल्या आईचं प्रेम मिळेल, आपल्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम मिळेल ह्या विचारानेच भरून आलं होतं तिला. ह्यात त्यांची काय चूक आहे? त्यांच्या जागेवर त्या योग्यच होत्या. मला तर खूप आनंद होतोय मीत की आता मी पुन्हा त्यांना मॉम म्हणून हाक मारू शकते, मॅम नाही. ती स्वतःचे डोळे पुसत बोलले. तसं त्याने अलगद तिला मिठीत घेतलं. सगळं ठीक होईल आता जान, काळजी नको करूस, तो तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत बोलला. कारण अजूनही ती मुसमुसतच होती. जान, तू आता झोपून घे, यू नीड रेस्ट. मी पण बाहेर जाऊन झोपतो, तो बोलला. तसं तिने तोंड बारीक केलं. जायचंच होतं तर आलात कशाला इथे? तिने विचारलं. अगं, तुलाच भेटायला आलो होतो ना. आणि काय झालं असा चेहरा बारीक करायला? त्याने विचारलं. तुम्ही इथेच झोपा ना माझ्याजवळ, ती लाडीवाळपणे म्हणाली. जानू, हॉस्पिटल आहे हे आणि तुला रेस्टची गरज आहे, ओके? डॉक्टर अलाव नाही करणार, तो बोलला. माझा नवरा अमित राज्याध्यक्ष आहे. सगळे डॉक्टर त्यांना घाबरतात. कोणताच डॉक्टर आपल्याला काहीच बोलणार नाही, ट्रस्ट मी, ती बोलली. तसं त्याला मात्र हसायलाच आलं. असं? त्याने विचारलं. तशी तिने होमध्ये मान हलवली. मी प्लीज. आता मात्र ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागली होती. ओके, पण तू चुपचाप झोपायचं, जास्त बोलत नाही बसायचं, ओके? तो बोलला. ओके बॉस, ती नाटकीपणे सॅल्यूट मारून बोलली. तसा तो पुन्हा हसला. नौटंकी कुठली,
तो बोलला आणि त्याने तिच्या डोक्यात हलकेच एक टपली मारली. त्याला पण आवडत होतं तिचं हे असं वागणं, त्याच्यासमोर हट्ट करणं. सगळं आवडत होतं त्याला. त्याची आधीची जानू परत आल्यासारखं वाटत होतं आता त्याला. म्हणून एक खूप मोठी स्माईल त्याच्या ओठांवर आली होती, समाधानाची. त्याने तिला त्या किंग साईज बेडवर नीट झोपवलं आणि तो सुद्धा तिच्या बाजूला पहुडला, थोडं अंतर ठेवूनच. पण ती मात्र पटकनच त्याच्या बाजूला सरकली आणि त्याच्या दंडावर स्वतःचं डोकं ठेवून त्याला बिलगली. तसा तो पण गालातच हसला. त्याने त्याच्या मोबाईलवरून एक मेसेज सेंड केला आणि मग त्याने पण तिला अलगद आपल्या बाहुपाशात घेतलं. त्याने मुद्दाम कुणाल आणि मोहनला दिलेल्या शिक्षेबद्दल जानूला सांगणं टाळलं, कारण तिचा मूड चांगला होता. हॅपी होती ती त्याच्यासोबत आणि त्याला तिच्या त्या हॅपीनेसवर विरजण घालायचं नव्हतं. जानू घरी आल्यानंतर आपण तिला सविस्तर सांगू असं ठरवून तिला कुशीत घेऊन झोपून गेला तो. रात्रभर आशूला झोप ती काही लागलीच नव्हती. ते भास आणि स्वप्न ह्याने जणू हैराण झाली होती ती. त्यामुळे रात्रभर झोपूच शकली नाही ती. बिचारी आली होती इथे आराम करायला, पण झालं उलटच होतं. घड्याळात तिने पाहिलं तर सकाळचे 5:30 वाजले होते. तिचं डोकं पण आता ठणकत होतं, पण तरी ती उठली. स्वतःचं आवरून तिने आंघोळ केली, मग देवपूजा केली आणि आत्ता ती किचनमध्ये शिरली. हॉस्पिटलमध्ये अमितने सगळी व्यवस्था केली असेल माहीत होतं तिला, पण तरी आज आपल्या हाताने आपल्या दोन्ही चिमुकल्यांसाठी काहीतरी बनवूया म्हणून तिने त्यांच्याच आवडीची थालीपीठं बनवायला घेतली. सगळं आवरून तिने स्वतःसाठी मस्त आलं घातलेला चहा बनवला आणि चहाचा कप हातात घेऊन ती हॉलमध्ये येऊन बसली. गरमागरम चहाचा एक घोट घेतल्यानंतर तिने डोळे मिटले. इतकं तिला बरं वाटलं. डोकं ठणकत होतं, पण गरमागरम चहा पोटात गेल्याने ती डोकेदुखी जणू विसरली असावी ती. पण ती दुसरा घोट घेणार इतक्यात दरवाजाची बेल वाजली. तशी ती दचकली. तिने घड्याळात पाहिलं तर आता सकाळचे 7 वाजत आले होते. एवढ्या सकाळी कोण आलं असेल विचार करतच ती दाराजवळ गेली आणि तिने दार उघडलं. पण दाराच्या पलीकडे उभा असलेल्या व्यक्तीला पाहूनच तिच्या ओठांवर स्माईल आली, कारण समोर रॉनी फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता. गुड मॉर्निंग मॅडम, तो स्माईल करत बोलला आणि त्याने त्याच्या हातातला तो गुलाबाचा गुच्छ तिच्या समोर धरला. तसं तिने पटकन तो गुलाबांचा गुच्छ स्वतःच्या हातात घेतला आणि त्याला कच्च मिठीच मारली. रॉनी मात्र कडबडून गेला तिच्या ह्या अशा वागण्याने. थँक्यू सो मच, ती त्याला अजूनच आवळत बोलली. अगं हो, मला आत तरी येऊ देत, रॉनी बोलला, कारण तो खरंच कडबडला होता आशूच्या अशा वागण्याने. म्हणजे नेहमी लाजणारी बुजणारी आशू आज मात्र घराच्या बाहेरच त्याला मिठी मारत होती. त्याच्यासाठी हे पचवणं खूपच अवघड होतं. पण त्याला हे कुठे माहीत होतं की रात्रीपासून बिचारी त्या स्वप्नांमुळे हैराण झाली होती. त्यात जानू आणि मुलं पण नव्हती इथे. मग असं अचानक तिच्या हक्काचा माणूस तिला दिसला तर मग खुश होणारच होती ना ती. कधी एकदा कोणाला तरी हे सगळं सांगते असं झालेलं तिला. आणि आता रॉनी आला होता, तिचा हक्काचा माणूस, जो तिचं सगळं ऐकणार होता. हो प्लीज कम, ती हसून बोलली. तसा तो आत आला. तुम्ही इतक्या सकाळी, तिने विचारलं. मी तर रात्रीच येणार होतो, पण म्हटलं तू झोपली असशील, मग तुला डिस्टर्ब नको करायला म्हणून नाही आलो, तो बोलला. आले असते तरी चाललं असतं, ती लाजून बोलली. तसा तो तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि ती कडकडली. म्हणजे तुम्ही डिस्टर्ब नाही करत मला, असं म्हणायचं होतं मला, ती लाजून खाली मान घालून बोलली. तसा तो गालातच हसला. ओके नेक्स्ट टाईम शुअर, तो बोलला. तशी हसली ती. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते, ती बोलली. तू केलास का नाश्ता, त्याने विचारलं. नाही, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन जानू आणि मुलांसोबतच नाश्ता करणार आहे, ती बोलली. मग मी पण तुमच्यासोबत तिथेच नाश्ता करेल, नो प्रॉब्लेम, तो बोलला. बरं ठीक आहे, पण चहा तरी घ्याल, तिने विचारलं. चालेल, पण फक्त अर्धा कप, ओके, तो बोलला. ओके आलेच मी, ती बोलली आणि किचनमध्ये गेली. थोड्याच वेळात ती 2 कपमध्ये चहा घेऊन आली. त्याच्याशी बोलण्याच्या नादात तिचा चहा गार झाला होता, म्हणून आत्ता तिने तिच्यासाठी सुद्धा नवीन चहा बनवला होता. वाह मस्त झालाय चहा, तो चहाचा एक घोट घेऊन बोलला.
तशी तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. थँक्स, ती हसून बोलली. रॉनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, ती अडखळत बोलली. सांग ना, तो चहा पितच बोलला. म्हणजे कसं सांगू कळत नाही आहे, ती बोलली. सिरियस आहे का काही? तुझ्याबद्दल आहे का? त्याने आता सिरियस होत विचारलं. सिरियस असं नाही, पण माझ्याबद्दलच आहे, ती बोलली. हो मग सांग ना, तो बोलला. रॉनी, ते मला ना, ती बोलतच होती की त्याचा फोन वाजला. 1 मिनिट हा, तो बोलला आणि त्याने कॉल रिसीव्ह केला. फोनवर त्याचं काहीतरी बोलणं झालं आणि त्याने फोन कट केला. आशू, आय एम सॉरी, पण मला आता निघावं लागेल. आपण नंतर बोलूया का? त्याने विचारलं. तशी तिने होमध्ये मान हलवली. ओके, तू रेडी आहेस का? जर असशील तर चल, सोबत जाऊया हॉस्पिटलमध्ये, तो बोलला. हो मी रेडीच आहे, फक्त टिफिन पॅक करते, मग निघू आपण, चालेल, ती बोलली. ओके, तो बोलला तशी ती टिफिन पॅक करायला आत निघून गेली. इथे अमितला कधीपासून जाग आलेली होती, पण जानू त्याला गच्च मिठी मारून झोपली असल्यामुळे तो तसाच पडून राहिला होता. त्याने कालच एक मेसेज करून दरवाजावर त्याचा माणूस ठेवून दिला होता, जेणेकरून त्यांना कोणीच डिस्टर्ब करू नये. पण आता बराच वेळ झाला होता. त्याला कळत होतं की तिला मेडिसिन्समुळे गाढ झोप लागली आहे, पण आत्ता त्याला तिला न सांगता इथून जायचं होतं, कारण नाहीतर पुन्हा त्याला थांबवण्यासाठी मॅडमने हट्ट केला असता आणि पुन्हा तो तिला नाही म्हणू शकला नसता. म्हणून त्याने त्याच्या अंगावर असलेला तिचा हात अलगद बाजूला केला आणि तिच्या अंगावर नीट पांघरून दिलं. तिच्या कपाळावर हलकेच किस केला त्याने आणि तो तिथून निघून गेला. जाताना त्याच्या दोन्ही पिलांचा पापू घ्यायला विसरला नाही तो. जानूला थोड्या वेळाने जाग आली. मीत, तिने आवाज दिला, पण तिच्या बाजूला तर तो नव्हताच. गुड मॉर्निंग मॅम, समोर उभ्या असलेल्या नर्सने तिला ग्रीट केलं तशी ती तिच्याकडे पाहतच राहिली. ते मीत, म्हणजे माझे हजबंड इथे होते, ते कुठे आहेत? जानूने नर्सला विचारलं. मॅम, ते तर सकाळीच घरी निघून गेले, त्या नर्सने हसून सांगितलं. घरी निघून गेले? मला न सांगता? ती तोंडातच पुटपुटली. मॅम, हे लेटर दिले तुमच्यासाठी, ती नर्स जानूच्या हातात एक लेटर देत बोलली. तसं जानूने ते लेटर स्वतःच्या हातात घेतलं. थँक्यू, जानू बोलली तशी ती नर्स हसून तिच्या कामाला लागली. पण इथे जानूला मात्र राग आला होता त्याचा. मला न सांगता निघून गेलात, एकदा उठवलं असतं तर काय झालं असतं? आणि आत्ता हे लेटर दिलं आहे, कशाला? मला नको तुमचं लेटर, मला तुम्ही हवे होतं. आता अजिबात बोलणार नाही मी तुमच्याशी. तिने मनातच त्याला दूषणं दिली आणि ते लेटर बाजूच्या टेबलवर ठेवलं तिने. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.